Welcome to all. Today I am going to teach you standard 10th semi English पेज नंबर 1. तर पेज नंबर 1 मध्ये आज आपण पाहणार आहे लेट्स रिट्रोस्पेक्ट म्हणजे चला पूर्वपरीक्षण करूया. त्यालाच आपण रिव्हिजन असे म्हणतो. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट नंबरमध्ये जो क्वेश्चन दिलेला आहे फ्रॉम द वर्ड ग्रिड. वर्ड ग्रिड म्हणजे शब्दांच्या गंजीमधून खाली जे गंजी शब्दांची ग्रिड दिली आहे त्याला आपण गंजी म्हणतो किंवा जाडे म्हणतो. बिलो पिक आउट वर्ड्स रिलेटेड टू लँग्वेज स्टडी. आता भाषिक अभ्यासासंबंधी त्यामधले आपल्याला शब्द आपल्याला निवडायचे आहे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी संबंधित. अँड राईट देम अगेन्स्ट ईच ऑफ द क्ल्यूज. त्याप्रमाणे हायलाईट करणार आहे कलरने किंवा पेन्सिलने. तर यामध्ये त्यांनी अगोदर करून दाखवलेलं आहे यामध्ये प्रोनाऊन. आता प्रोनाऊन म्हणजे नाऊन ऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला प्रोनाऊन म्हणते. म्हणजेच सपोज एखाद्याचं आपल्याला नाव घ्यायचं असेल, मुलाचं नाव, संकेत असेल किंवा राज असेल, तर राजच्या ऐवजी आपण वाक्यामध्ये तो शब्द पुन्हा पुन्हा न वापरून त्याला आपण राजला ही असे म्हणतो. मुलगी असेल मुलीला आपण शी असे. असे जे शब्द राहतात ही, शी, इट, त्याला आपण असे प्रोनाऊन असे म्हणतो. म्हणून इथे लँग्वेज स्टडीमधला प्रोनाऊन हा पाढी दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे HOMOPHONE होमोफोन, त्याला आपण होमोफोन. आता होमोफोन याचा अर्थ होते सेम प्रोनाऊन्सिएशन आणि डिफरंट मिनिंग. आता यामध्ये सेम प्रोनाऊन्सिएशन म्हणजेच SUN सन आणि SON सन याचं प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, पण त्याचा मिनिंग अर्थ आहे. सन म्हणजे सूर्य आणि SON सन म्हणजे मुलगा. याप्रमाणे होमोफोन आपण त्या दोन शब्दांना असे म्हणतो. त्यानंतर इथे बघा दुसऱ्या कॉलममध्ये आर्टिकल्स. आता आर्टिकल्स म्हणजे होते उपपदे. म्हणजे एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला आपण जे वापरतो ते शो करण्याकरता तर त्याला आपण आर्टिकल असे म्हणतो. जसे ॲन, द याप्रमाणे ही आर्टिकल आहे. एखादी वस्तू जर ओवेल्सने त्याचं प्रोनाऊन्सिएशन सुरू होत असेल तर त्याच्या सुरुवातीला आपण ॲन असे वापरतो. फॉर एक्झाम्पल ऑरेंज असेल तर ऑरेंजला आपण ॲन ऑरेंज असे याप्रमाणे म्हणतो. त्यानंतर एखादा कॉन्सोनंटने जर एखादा शब्दाची सुरुवात होत असेल त्याला आपण म्हणतो सपोज पेन असेल तर अ पेन, एक पेन. याप्रमाणे वस्तू आपल्याला शो करण्याकरता आर्टिकलचा वापर होतो. त्यानंतर जी वस्तू एकमेव आहे त्याला आपण द असे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल एखादा न्यूजपेपर असेल तर द हिंदुस्तान न्यूजपेपर, देशाचं नाव असेल द इंडिया, किंवा एखाद्या गावाचं नाव असेल, एखाद्या सिटीचं नाव असेल तर आपण द हे आर्टिकलचा वापर करतो. क्लास म्हणतात आर्टिकल्स. तर नेक्स्ट आहे इथे थर्ड कॉलममध्ये ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण, म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. ADJECTIVE ॲडजेक्टिव्ह. याला आपल्याला हायलाईट करायचं आहे. राम असेल, राम कसा मुलगा आहे, तो हुशार मुलगा आहे, तर क्लेवर झालं त्यामधलं ॲडजेक्टिव्ह. राम कसा मुलगा आहे, गुड मुलगा आहे, तर गुड झालं त्यामधलं ॲडजेक्टिव्ह. तर नेक्स्ट आहे इथे या कॉलममध्ये दिलेला आहे व्हर्ब. व्हर्ब म्हणजे होते क्रियादर्शक शब्दांना आपण व्हर्ब म्हणतो. जसे इटिंग, रनिंग, वॉकिंग यासारखे शब्द व्हर्बमध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे इथे REPOSITION प्रेपोजिशन. याला पूर्ण याला आपल्याला हायलाईट करायचं आहे. तर प्रेपोजिशन म्हणजे होते शब्दयोगी अवयव, म्हणजे शब्दांची आपण त्या ठिकाणी प्लेस सांगतो. आपण शब्द ती वस्तू कुठे आहे त्यासाठी आपण प्रेपोजिशनचा वापर करतो. प्रेपोजिशन म्हणजे नाम किंवा सर्वनाम वाक्यांशी जोडण्याचे काम करते. जसे आय लिव्ह ॲट मुंबई, मी मुंबईला राहतो. आय गो टू नागपूर विथ माय फ्रेंड. नेक्स्ट पेन इज इन द पॉकेट. याप्रमाणे जे शब्द राहतात त्या शब्दांना आपण प्रेपोजिशन असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट शब्द दिला इथे SINGULAR सिंग्युलर. एखादी वस्तू एक आहे की अनेक आहे तर त्यासाठी सिंग्युलर आणि प्लुरल हे दोन नावाचा आपण वापर करत असतो. सिंग्युलर म्हणजे जी वस्तू फक्त एक आहे, पेन हा एकच असेल तर त्याला सिंग्युलर नाऊन म्हणतो. जास्त पेन असेल तर मग त्याला S लावतो, त्याला आपण प्लुरल म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे कॉम्प्लेक्स. COMPLEX कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सला अंडरलाईन करायचं आपल्याला. आता या ठिकाणी कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य याप्रमाणे त्याचा आपण
मिनिंग करू शकतो. सपोज एखादं वाक्य मोठ्या स्वरूपात असेल, दोन वाक्य एखादं जोडले असेल, तर त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे म्हणतो. सपोज आय गोईंग आउटसाईड व्हेन द वेदर इज वॉर्म. मी बाहेर केव्हा जातो? जेव्हा वातावरण जे वॉर्म असेल म्हणजे उबदार असेल तेव्हा मी बाहेर जातो. या प्रकारचे वाक्य राहते ते कॉम्प्लेक्स या लँग्वेज स्टडीच्या पार्टमध्ये राहतात. त्यानंतर आहे सेनोनेम. SYNONYM. तर सेनोनेम म्हणजे होते समानार्थी शब्द. सपोज बॉय असेल तर बॉय म्हणजे मुलगा. बॉयला दुसरा शब्द कोणता आहे? सन. तर सन हा दोन्ही शब्द बॉय आणि सन हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात, त्याला आपण सेनोनेम असे म्हणतो. त्यानंतर आहे प्रिफिक्स. तर इथे प्रिफिक्स या शब्दाचा अर्थ होतो शब्दाच्या अगोदर लावतात त्याला आपण प्रिफिक्स असे म्हणतो. PREFIFIX यापासून ते इथपर्यंत असे. सपोज आपण हॅपी म्हणतो, ते हॅपीच्या अगोदर अनहॅपीला जर रायटिंग केलं त्याला आपण प्रिफिक्स असे म्हणतो. प्रिफिक्स वर्ड आहे असे त्याला आपण संबोधित करतो. UN म्हणजेच प्रिफिक्स लावलेला आहे. याप्रमाणे आपण या वर्ड ग्रीडमधून लँग्वेज स्टडीमधले शब्द इथे शोधून काढलेले आहे. आता वरच्याचाच उपयोग करून आपल्याला खाली काही क्वेश्चन दिलेले आहेत, ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. क्लूज म्हणजे संकेत, म्हणजे वरच्याचा वापर करून आपल्याला खाली क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. आय रेफर टू ओनली वन नाऊन, फिल इन द ब्लँक इन नंबर. जे नाऊन वन राहते म्हणजे एक राहते त्याला काय म्हणतो म्हणते आपण? तर त्याला म्हणतो आपण सिंगुलर. सिंगुलर म्हणजे जे एक राहते त्या वस्तूला आपण सिंगुलर ते म्हणतो. क्वालिफाय अ नाऊन. एखाद्या नाऊनबद्दल जर आपण त्याची क्वालिटी दर्शवली तर त्याला म्हणतो आपण ॲडजेक्टिव्ह. आय से मोर अबाउट ॲन ॲक्शन. मी म्हणते कृतीबद्दल आणखी माहिती सांगतो. वर्ब म्हणजे कृती, तर त्याला आपण ॲडव्हर्ब असे म्हणतो. सपोज मी रन करत आहे, तर रन कसं करत आहे? मी फास्ट करत आहे, तर फास्ट शब्द झाला ॲडव्हर्ब. त्यानंतर आय एम अ नेमिंग वर्ड. मी म्हणते नेमिंग वर्ड आहे, म्हणजे मी जे शब्द आहे म्हणते मी कोणाचं तरी नाव आहे म्हणते, त्याला म्हणतो आपण नाऊन. आय कॅन रिप्लेस नेमिंग वर्ड. मी म्हणते नामाऐवजी वापरू शकतो म्हणते. रिप्लेस म्हणजे च्याऐवजी, तर त्याला म्हणतो आपण प्रोनाऊन. PRONOUN. त्यानंतर आय अकॉम्पनी नाऊन प्रोनाऊन अँड शो देअर रिलेशन टू अनदर वर्ड. तर मी म्हणते नाऊन आणि प्रोनाऊन म्हणजे नाम आणि सर्वनाम याच्याबद्दल म्हणते मी रिलेशन दाखवतो म्हणते, तर त्याला म्हणतो आपण प्रेपोजिशन. इथे फिल इन द ब्लँक रायटिंगने केली आहे, तर त्याला आपण प्रेपोजिशन असे म्हणतो. नाम आणि प्रोनाऊन याच्याबद्दल म्हणते आम्ही संबंध दाखवतो म्हणते. जसे ऑफ, दिस पेन ऑफ राहुल, हा पेन राहुलचा आहे. यावर ऑफ सारखे जे शब्द राहतात, इन सारखे शब्द ते प्रेपोजिशनमध्ये आपण रायटिंग करू शकतो. नंतर आय एम अ सेंटेन्स. मी एक सेंटेन्स आहे म्हणते विथ अ सबऑर्डिनेट क्लॉज. विथ अ सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे मी एक वाक्य आहे म्हणते पण त्याच्यामध्ये काही उपवाक्य पण आहे, त्याला म्हणतो म्हणजे आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्यानंतर आय एम ॲन ॲक्शन ऑर बिईंग. मी म्हणते मी असा शब्द आहे म्हणते की माझ्यामध्ये ॲक्शन आहे म्हणते. ॲक्शन म्हणजे कृती आहे, ज्या शब्दामध्ये कृती राहते त्याला आपण वर्ब असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आय एम ॲन अफिक्स अटॅच बिफोर अ वर्ड. मी म्हणते अफिक्स म्हणजे अगोदर लावतो म्हणते, शब्दाच्या अगोदर मी लागतो म्हणतो, तर त्याला म्हणते मग प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे प्री म्हणजे अगोदर, म्हणजे आपण त्याला जोडणे, त्याला म्हणतो आपण शब्दाच्या अगोदर जोडण्याला प्रिफिक्स. जसं तुम्हाला सांगितलं हॅपी, अनहॅपी. अनहॅपी शब्द प्रिफिक्स आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर जे नंबर आय साऊंड द सेम म्हणजे माझा साऊंड काय म्हणते? सेम आहे म्हणते. मग दोन शब्द असेल तिथे. बट डिफर इन स्पेलिंग, पण स्पेलिंग कसं आहे म्हणते? डिफर आहे म्हणते. अँड मिनिंग पण काय म्हणते? वेगळं आहे म्हणते. तर त्याला म्हणतो आपण होमोफोन. पहिलं अगोदर पाहिलं होतं आपण सन. सन सन म्हणजे SUN सन म्हणजे सुरू आहे. SON सन म्हणजे मुलगा. स्पेलिंग वेगळं आहे आणि मिनिंग पण वेगळं आहे. आय एम अ वर्ड. मी एक शब्द आहे म्हणते हॅविंग नियरली द सेम मिनिंग. आम्ही असे दोन वर्ड आहे म्हणते की आमचा अर्थ दुनियेचा अर्थ सारखा होतो, त्याला म्हणतो आपण सेनोनेम. जसे बॉय आणि SON सन. बॉय म्हणजे पण मुलगा, SON सन म्हणजे पण मुलगा. त्यानंतर आय कम बिफोर नाऊन टू प्री आउट डेफिनेट ऑर अनडेफिनेट. आय कॅन बिफोर मी नाऊनच्या अगोदर येतो म्हणते टू पॉईंट आउट डेफिनेट ऑर इनडेफिनेट. ते निश्चितता दाखवण्याकरता किंवा अनिश्चितता दाखवण्याकरता म्हणते आम्ही वापरतो, तर त्याला म्हणतो आपण आर्टिकल. आर्टिकल कुठचे आहे? ए, एन आणि द. एखादी वस्तू एक आहे तर आपण त्या सुरुवातीला लावतो, मध्ये त्याचं साऊंड व्होवेल्समध्ये निघतो, त्याच्या सुरुवातीला आपण
ॲन असे वापरतो. जी वस्तू एकमेव आहे त्याला आपण द असे